जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 95, तारीख 5 एप्रिल 2026 रविवार। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करणार आहोत। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सुचवित आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल।
जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 8व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आदि दैविक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ 10व्या अंकानंतर राजा सांडिता राजनीती या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. राजा सांडिता राजनीती तयास यम गाजिती, यम नीती सांडिता धावती देवगण. ऐसी मर्यादा लाविली देवे, मनोनी नीतीने वर्तावे. नीती न्याय सांडिता भोगावे, यम यातनेसी. देवे प्रेरिले यम, मनोनी आदि दैविक नाम. तृतीय ताप दुर्गम, यम यातनेचा. यमदंड यम यातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना. तो भाग कदापि चुकेना, या नाव आदि दैविक. यम यातनेचे खेद, शास्त्री बोलिले विशद. शरीरी घालून अप्रमाद, नाना प्रकारे. पाप पुण्याची शरीरे, स्वर्गी असती कळेवरे. त्यांत घालून नाना प्रकारे, पाप पुण्य भोगविती. नाना पुण्ये नाना विळास, नाना दोषे यातना कर्कश. शास्त्री बोलिले अविश्वास, मानूच नये. वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती. त्यास यम यातना करीती, या नाव आदि दैविक. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती रवरव. बांधून टाकीती हात पाव, या नाव आदि दैविक. उदंड पैसे लहान मुख, कुंभाकार कुंड एक. दुर्गंधी उकाडा कुंभ पाक, या नाव आदि दैविक. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचे म्हणजे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे मराठीतील अनुवादाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ 11व्या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. राजाने नीती सोडल्यास त्याला यम गांजतो. यमाने नीती सोडली तर त्यालाही शिक्षा लावणारे देवगण धावून येतात. अशी मर्यादा देवानेच घालून दिलेली आहे, म्हणून नीतीने वागावे. नीती न्याय सोडल्यास यमयातना भोगाव्या लागतील. देवाने यमाला पाठविले, देवाने यमाला दंडनीती सांगितली. त्याच्या यातनेला, या घोर तापाला आदि दैविक असे नाव आहे. यमयातनेचा हा तिसरा ताप फार कठीण आहे. यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत. तो भोग कधीही कोणाला टळत नाही. याचे नाव आदि दैविक. यमयातनेची दुःखे शास्त्रांत स्पष्ट सांगितली आहेत. पाप पुण्यात्मक शरीरांत अनेक प्रकारचे गैरसावधानाचे दोष अप्रमाद घातले आहेत. पाप पुण्य भोगण्याचे स्थूळ देह स्वर्गी, पुण्याचे स्वर्गात व पापाचे यमलोकात असतात. त्यांत जीवाच्या लिंगदेहास घालून पाप पुण्य भोगवितात.
अनेक पुण्यकर्मे केली म्हणजे अनेक विलास भोगावयाला मिळतात आणि अनेक दोष केले म्हणजे पापकर्मे केली म्हणजे भयंकर यातना भोगाव्या लागतात असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावर अविश्वास ठेवता कामा नये. जे वेदांच्या आज्ञेप्रमाणे चालत नाहीत, हरिभक्ती करीत नाहीत, त्यांस यमयातना भोगाव्या लागतात. याचे नाव आदी दैविक. या यातनांचे काही प्रकार पहा. अक्षोभ नामक म्हणजे रटरट शिजणाऱ्या नरकांत जेथे जुनाट किडे रवरव करीत असतात, त्यात असंख्य पापी जीवांना हातपाय बांधून टाकतात. अक्षोभ नरकांत अनंत किडे हातपाय बांधून टाकल्यामुळे रवरव करीत असतात. लहान तोंडाचे पण ज्याच्या आत मोकळी जागा पुष्कळ आहे असे घागरीच्या आकाराचे एक कुंड असते, त्यात दुर्गंधी व उकाडा असतो, त्याला कुंभपाक नरक म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांच्या मराठीतील अनुवादाचे वाचन केलेले आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक संत शिरोमणी रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस त्यांनी त्या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप आभार आणि एक नम्र विनंती. आपणास आमचा हा ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम स्तुत्य वाटत असेल, आपणास काहीतरी ज्ञानबोध या ग्रंथ वाचनातून होत असेल, तर कृपा करून आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही मत मांडावायचे असल्यास कमेंट करा. हीच आपणास नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.